आमच्या मंडळामध्ये आणि आमचे काही नामधारक डोंबिवलीला आणि त्यांनी ग्रंथदिंडी लावली होती. तिकडनं एक पोलीस इन्स्पेक्टर चालला होता आणि पोलीस इन्स्पेक्टर चालला होता तो रत्नागिरीचा, त्यामुळे त्याला मराठी येत होतं. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, हे पुस्तक तुम्ही घ्या, असं आमचा नामधारक जेव्हा बोलला त्याच्या कानात ते शब्द पडले आणि तो म्हणाला, अरे हे काहीतरी वेगळंच वाक्य दिसतं आहे, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. म्हणून त्याने ते पुस्तक विकत घेतलं, वाचलं, त्याला ते फार आवडलं. तो आणि त्यांनी फोन करून विचारलं आमच्या लोकांना की मी मुसलमान आहे, मी तुमच्यामध्ये आलं तर चालेल का? तर आमच्या लोकांनी त्याला सांगितलं, बाबा तू माणूस आहे ना, एवढं आम्हाला पुरे, तू कुठल्या धर्माचा कुठल्या जातीचा त्याचं आमचं कर्तव्य नाही, तू माणूस आहे ना, पुरे आम्हाला. आणि मग तो आला, तो आमच्याबरोबर उपासना करू लागला, हरिपाठ म्हणायला लागला, प्रार्थना म्हणायला लागला. आणि काही दिवसानंतर आमचा प्रार्थना जपयज्ञ होता. म्हणजे आम्ही प्रार्थना 108 वेळा सामुदायिक म्हणतो. कराडला 1,00,000 लोक होते ही प्रार्थना म्हणायला, विश्व प्रार्थना म्हणायला. 1,00,000 लोकांनी एकच वेळेला ही प्रार्थना म्हटली. एकाच वेळेला 1,00,000 लोकांनी ही विश्व प्रार्थना म्हटली 108 वेळा. लक्षात घ्या. तर 108 वेळा विश्व प्रार्थनेचा जप आम्ही करतो, त्याला आम्ही प्रार्थना जपयज्ञ म्हणतो. त्या जपयज्ञाला तो आला होता आणि त्याने जो आपला अनुभव सांगितला तो असा की त्याने काही महिन्यापूर्वी दिवसापूर्वी जे एन्काउंटर नावाचा जो प्रकार केला होता त्याच्यामध्ये त्या ज्यांना त्यांनी मारलं ते तडफडताना पाहिलं, ते रक्तबंबाळ झालेलं पाहिलं. त्यामुळे त्याला एक दुःख झालं आणि जेवायला बसला की त्याला त्याची आठवण व्हायची, झोपायला गेला ती आठवण व्हायची. परिणाम झोप गेली, भूक लागेना आणि शरीरामध्ये उष्णता वाढायला लागली. मुळात दारू पित होता तो आणखीन दारू प्यायला लागला, मुळात सिगारेट ओढत होता तो आणखीन सिगारेट ओढत होता, मुळात शिव्या देत होता तो आणखीन शिव्या द्यायला लागला. अशी परिस्थिती झाली. अशा वेळेला त्याला काय करावं हे सुचेना. आणि त्याला जेव्हा आमचं ही मार्ग मिळाला, जीवनविद्येचा मार्ग मिळाला आणि विश्व प्रार्थनेला तो जेव्हा बसला आणि 108 वेळा म्हणता त्याने सांगितलेला अनुभव, त्याने अनुभव जो सांगितला ना तो फक्त मला सांगितला नाही, आता तुम्ही जशी मंडळी बसलेली आहेत त्या लोकांपुढे, लालबाग परळला इतक्या लोकांपुढे त्यांनी आपला अनुभव सांगितला. त्यांनी असं सांगितलं की माझ्या डोक्यावर थंडगार कुणीतरी असा अभिषेक करताय असं मला वाटायला लागलं आणि करता करता माझ्या शरीरातली सगळी उष्णता बाहेर पडते आहे असा मला अनुभव आला आणि मला इतकं बरं वाटलं. आणि घरी गेल्याबरोबर मी बायकोला पहिलं सांगितलं मला जेवायला वाढ. बायकोला आश्चर्य वाटलं, कारण हा जेवण नको म्हणणारा जेवायला वाढ म्हणतो, मला जेवायला वाढ म्हणून सांगितलं. बायकोला सांगितलं की मला आज अगदी आनंद झालेला आहे, मी आजपासून दारू सोडली, आजपासून मी सिगारेट सोडली आणि आजपासून शिव्या सोडल्या, हेही त्यांनी बायकोला सांगितलं. आणि त्याने जेवण बिवण केलं, चांगल्यापैकी झोपला आणि मग त्या दिवसापासून त्याला जीवनाला एक वेगळंच वळण लागलं. असे किती तुम्हाला अनुभव सांगू मी, असे 1 आणि 2 नाहीत, पण ते जर मी सांगायला लागलो ना तर रात्र पण पुरणार नाही, इतके अनुभव आहेत. मी आपला एक वांगी दाखल हा अनुभव सांगितला. म्हणजे विश्व प्रार्थनेचे हे जे अनुभव लोकांना येतात त्याचं कारणं पण आहेत. त्याच्यामध्ये कारण एकच आहे की आपलं जे कॉन्शियस माइंड आहे आणि जे सबकॉन्शियस माइंड आहे यांचा एकमेकांशी संबंध आहे, यांचा एकमेकांशी संबंध आहे. तो असा की कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड म्हणजे बहिर्मन आणि अंतर्मन ह्या दोघांचा 36चा आकडा असतो तेव्हा जीवनामध्ये दुःख निर्माण होतं आणि त्याचा 63चा आकडा होतो तेव्हा जीवनामध्ये सुख निर्माण होतं.
हे इतकं सोपं आहे. 36चा आकडा नवरा बायकोचा असेल तर का होईल? घरात भांडण तंटे बखेडे. आणि 63चा आकडा झाला तर का होईल? सुख शांती समाधान आनंद. तसं बहिर्मन आणि अंतर्मन ह्यांचा 36चा आकडा असेल तर तुमच्या जीवनामध्ये 7.5 साडेसाती म्हणून आणखीन काही वेगळी नव्हे. ज्या वेळेला बहिर्मन आणि अंतर्मन यांचं 36चा आकडा असतो तेव्हा जीवनामध्ये 7.5. आणि ज्या वेळेला 63चा आकडा असतो त्यावेळेला जीवनामध्ये सुख तुम्हाला साथ देतं, शांती साथ देते, समाधान साथ देतं, आनंद साथ देतं, यश साथ देतं, समृद्धी साथ देतं. हे का घडतं? याचं कारण असं आहे. याचं कारण असं आहे की ही विश्वप्रार्थना जी आहे, ही विश्वप्रार्थना तुम्ही सतत म्हणायला लागलात की विश्वप्रार्थना म्हणता 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 बहिर्मन आणि अंतर्मन यांचं भावनिक ऐक्य होतं. यांचं भावनिक ऐक्य होतं म्हणजे 63चा आकडा होतो. आणि हा जो 63चा आकडा होतो त्यामुळे प्रत्येक जो प्रार्थना म्हणणारा जो असतो त्याला सुख शांती समाधान यश सगळं काही मिळतं. आमच्या इथे अनेक असे नामधारक आहेत, ते तुम्हाला इथे येऊन अनुभव सांगू शकतील त्यांना आलेले. किती आहे? 1 आणि 2 नव्हे. ते सुखी माणसाचा सदरा म्हणून त्या राजाची गोष्ट आहे. त्या राजाला सुखी माणसाचा सदरा मिळत नव्हता. आम्ही नेहमी सांगतो आमच्याकडे किती पाहिजेत तुला तेवढे सुखी माणसाचे सदरे आहेत. जेवढे किती पाहिजे तेवढे सदरे आहेत. किती पाहिजेत सुखी माणसाचे सदरे? त्या राजाला एकही मिळत नव्हता. तेव्हा सांगायचा मुद्दा असा, हे कसं घडतं? हे फार सोपं आहे. हे फार सोपं आहे. काय गंमत आहे की आपल्या मनामध्ये नेहमी विचार येत असतात. आपल्या मनात नेहमी विचार येत असतात. आणि हे विचार म्हणजे बहिर्मन आणि अंतर्मनाला जोडणारा दुवा आहे. बहिर्मन आणि अंतर्मन यांना जोडणारा दुवा म्हणजे विचार आहे. आता गंमत अशी आहे की बहिर्मनामध्ये जे विचार येतात ते अंतर्मनामध्ये झिरपतात. विशेष करून जे विचार तुम्ही घोळवता ते अंतर्मनामध्ये जाऊन झिरपतात आणि अंतर्मनामध्ये मूळ धरतात. हळूहळू त्याला अंकुर फुटतो आणि त्याचा वृक्ष होतो. आणि त्याला जी फळं येतात त्याला आपण म्हणतो नशीब. त्याला आपण म्हणतो नशीब. वास्तविक नशीब आपणच तयार केलेलं असतं. नशीब आपणच घडवत असतो, पण आपल्याला ते ठाऊक नसतं. आणि म्हणून जीवनविद्या असं सांगते की विचार तुमच्या जीवनाला आकार देतो. विचार बदला म्हणजे नशीब बदलेल असं जीवनविद्या सांगते. मनस्थिती बदला परिस्थिती बदलेल. आम्ही परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करतो, मनस्थिती तशीच. परिणाम परिस्थिती चिघळत जाते आणि मनस्थिती तशीच राहते. पण मनस्थिती जर तुम्ही बदललीत तर परिस्थिती सुधारत जाते. किती लोकांचा अनुभव आहे, किती लोकांचा अनुभव आहे. आणि म्हणून हे जे शास्त्र आहे हे अनुभवाची अजोगे नव्हे बोलायचे. हे अनुभवण्याचं शास्त्र आहे की विश्वप्रार्थना तुम्हाला काही येवो न येवो, जीवनविद्या समजो न समजो, जीवनविद्येचं तत्त्वज्ञान महान आहे, गहन आहे, डीप आहे. ते तुम्हाला समजो न समजो, तुम्ही फक्त विश्वप्रार्थना म्हणा, फक्त म्हणा. गंमत अशी आहे की आपण आता ह्या इलेक्ट्रिसिटीचा आपण आता फायदा घेतो आहोत. इथे दिवे लागलेले आहेत, माझा आवाज मोठा होतो आहे, इथे व्हिडिओ चाललेला आहे. आता हे सगळं जी यंत्रणा जी आहे ती तुम्हा आम्हाला कुठे माहिती आहे? ती आपल्याला माहिती नाही. काही लोकांनाच माहिती आहे. आणि ज्यांना माहिती आहे त्यांनी ते दिवे लावले, त्यांनी हे यंत्र लावलं, त्यांनी ते यंत्र लावलं आणि त्याचा फायदा आपण सर्व घेतो आहोत. म्हणजे त्याच्यासाठी ते आपल्याला माहितीच असायला पाहिजे असं नाही. तसं जीवनविद्येचं तत्त्वज्ञान जरी तुम्हाला समजलं नाही तरी चालेल, पण विश्वप्रार्थना म्हणा. किती वेळ म्हणायची? रिकामपण मिळालं की विश्वप्रार्थना म्हणायची. रिकामपणी उद्योगधंदा सोडून नाही. आणि रात्री झोपताना न चुकता अर्धा तास रात्री झोपण्यापूर्वी म्हणायची. एवढंच करायचं.
बाकी आपला उद्योगधंदा, कामधंदा, संसार सगळं काही काय ते करायचं. फक्त रिकामपणी आणि रात्री झोपताना अर्धा तास एवढं जरी म्हटलं ना, तुम्हाला 6 महिन्यात तुम्हाला यश आलंच पाहिजे. अनेकांना अनुभव आले, मग तुम्हाला काय येणार नाही. तेव्हा हे का घडतं याचं कारण सांगतो की बहिर्मन आणि अंतर्मन यांना जोडणारे दुवा म्हणजे विचार. आणि हे जे विचार जर अनिष्ट असेल तर ते अनिष्ट विचार अंतर्मनात जातात आणि ते अंतर्मन तुमच्या जीवनामध्ये अरिष्ट निर्माण करतं. ह्याच्या उलट तुमचे विचार जर इष्ट असतील तर ते इष्ट विचार अंतर्मनात जातात आणि ते अंतर्मन तुमच्या जीवनामध्ये इष्ट परिस्थिती निर्माण करतं. इतकं सिंपल आहे, इतकं सिंपल आहे. आणि म्हणून तुम्ही विचार करताना कधीही विचार करत नाही, किंबहुना विचार चाललेले आहे हेही तुम्हाला ठाऊक नसतं. आता बघा, तुम्ही सकाळी उठल्यापासून आतापर्यंत इथे आले लोक, बघा तुमचं मन तपासून किती विचार तुमच्या मनामध्ये येऊन गेले. काय तुम्हाला हिशोब आहे? काही नाही. ते येऊन गेले हेही ठाऊक नाही. तुम्ही सांगा बघू, तुम्ही कुठले कुठले मनामध्ये विचार येऊन गेले, ठाऊक नाही. पण आपल्या मनाला एक अनिष्ट वळण लहानपणापासून लागलेलं आहे. का लहानपणापासून बाळकडू मिळालेलं आहे. बाळकडू काय? अनिष्ट चिंतन करायचं, अनिष्ट विचार घोळवायचे. हे बाळकडू आपल्या लहानपणापासून मिळालेलं आहे. म्हणून कोणी माणूस बघा, तो अनिष्ट चिंतन करतो, तो अनिष्ट चिंतन करतो. तो सुखात जरी असला ना तर उद्या माझं काय होईल ते अनिष्ट चिंतन करतो. एका माणसाला मी विचारलं, काय गोविंदराव कसं काय चाललं आहे? अजूनपर्यंत ठीक आहे. म्हणजे त्याचा अर्थ काय झाला? पुढलं मला सांगता येत नाही, पण तो असं म्हणत नाही पुढलं पण माझं ठीक असणार, असं तो म्हणत नाही. म्हणजे सांगायचा मुद्दा, आपल्याकडे बोलण्यामध्ये आपण नेगेटिव्ह, इच्छा करण्यात नेगेटिव्ह, विचार करण्यात नेगेटिव्ह आणि आचार करण्यात नेगेटिव्ह. नॉट ओनली नेगेटिव्ह, डिस्ट्रक्टिव्ह ऑल्सो. आणि म्हणून जीवनविद्येच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे तुम्हाला जीवनविद्या समजली नाही तरी चालेल, पण प्रार्थना म्हणा शिका. कारण प्रार्थनेमध्ये आहे काय? प्रार्थनेमध्ये सुंदर विचार आहे. इट इज ए गोल्ड माइन ऑफ गोल्डन थॉट्स. विश्व प्रार्थना, युनिव्हर्सल प्रेयर इज ए गोल्ड माइन ऑफ गोल्डन थॉट्स, अशी ही प्रार्थना आहे. आणि ह्या प्रार्थनेमध्ये सुंदर विचार असल्यामुळे हे विचार बहिर्मनातून अंतर्मनात जातात. अंतर्मनामध्ये हळूहळू मूळ धरतात, त्याला अंकुर येतो, हळूहळू त्याचा वृक्ष होतो आणि त्याला जी फळं येतात ती गोमटी फळं येतात, सुंदर फळं येतात. सुख, शांती, समाधान, आनंद, यश, समृद्धी अशी सुंदर फळं त्याला लागतात. आणि म्हणून तुम्हाला काही करायचं नाही, फक्त ही विश्व प्रार्थना म्हणायची. येता जाता उठता बसता रिकामपणी, रात्री झोपताना अर्धा तास, एवढं म्हटलं म्हणजे पुरे. बाकी काही कर्मकांड करायला नको, उपास तापास नको, यज्ञयाग नको, तीर्थयात्रा नको, उदी भस्म अंगारे दुपारे नको, काही नको. फक्त एवढंच, हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू. इतकं म्हणायचं, बाकी काही करायचं नाही. आणि हे तुम्ही म्हणता म्हणता म्हणता, लोक म्हणतात हे म्हणून काय होणार, काय होणार ते सांगतो. हे तुम्ही म्हणायला एकदा सुरुवात केली की सुरुवातीला तुम्ही जिभेने म्हणाल, सुरुवातीला तुम्ही जिभेने म्हणाल, पण जिभेमध्ये तुम्ही केव्हा म्हणाल? जिभेमध्ये मन येईल तेव्हा. जिभेमध्ये जर मन आलं नाही तर जीभ म्हणू शकत नाही. हे तुम्हाला गुपित माहीत नाही. तुम्हाला हे गुपित माहीत नाही की जिभेमध्ये मन आल्याशिवाय जीभ प्रार्थना म्हणणारच नाही. म्हणजे जेव्हा जीभ प्रार्थना म्हणते तेव्हा जिभेमध्ये मन येऊन बसलेलंच असतं. आता गंमत काय आहे की मनाचा जो भाग आहे
तो त्या ठिकाणी सुरुवातीला 1% असतो, म्हणता 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 तो 2% होतो. अशा तऱ्हेने तुम्ही विश्व प्रार्थना म्हणता म्हणता तो मनाचा जो भाग आहे तो वाढायला लागतो. मग 10% होतो, 20% होतो, 50% होतो, 60% होतो. आणि हे पर्सेंटेज जसं जसं वाढायला लागतं तसं तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला गोमटी फळं मिळायला लागतात, तुम्हाला सुख शांती समाधान मिळायला लागतं. इट इज सो सिम्पल. आणि म्हणून ही विश्व प्रार्थना तुम्ही म्हणायला सुरुवात करा. आणि म्हणता 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 तुम्हाला आणखीन एक आश्चर्य वाटेल की हे म्हणता म्हणता तुम्ही प्रथम सुरुवातीला म्हणाल, हे ईश्वरा सर्वांचं भलं कर. मनात काय नाही, पण भलं कर म्हणतोय. पण भलं कर म्हणता 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 काही दिवसांनी तू मनापासून म्हणायला लागशील. हे गुपित आहे. काही दिवसानंतर तू मनापासून म्हणशील, देवा सर्वांचं भलं कर, देवा सर्वांचं कल्याण कर, देवा सर्वांना सुखात ठेव. हे तू मनापासून म्हणायला सुरुवात करशील. काही दिवसानंतर तुला खरंच वाटेल की देवा सर्वांचं भलं झालंच पाहिजे. आणि असं जेव्हा तुला वाटेल ना, तेव्हा तू जिंकलास म्हणून समज. तेव्हा तू जिंकलास. आणि हे करण्यासाठी काय करायला पाहिजे? उपासतापास नको, काहीच करायला नको. फक्त ही प्रार्थना म्हणायची आणि आपला उद्योगधंदा व्यवस्थित करायचा, संपलं. लव वर्क विथ सिन्सिरिटी अँड ऑनेस्टी अँड ब्लेस ऑल अँड यू विल बी ब्लेस्ड बाय गॉड. इट इज सो सिम्पल. कळलं की नाही? उद्योगधंदा सोडायचा नाही, तो करायचा प्रामाणिकपणे, पैसे खाऊन नाही. पैसे खाऊन सगळेच करतात. आणि पैसे खाऊन जे उद्योगधंदा करतात ना, त्यांना शेवटी पैसाच खातो. म्हणून माझा एक अमृत विचार आहे, पैसा खाता खाता तो पैसाच त्या माणसाला खाऊन टाकतो. मग पैसा खाणं हा जो भाग आहे हा सर्वांच्या दृष्टीने अनिष्ट आहे. तो त्याच्या स्वतःच्या दृष्टीने अनिष्ट आहे, कारण एक दिवस तुरुंगात जायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे पैसा खाता 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 कुटुंबामध्ये सर्व प्रकारची संकटं यायला लागतात. कारण तो वाईट मार्गाने आलेला पैसा जो असतो तो जगातल्या सगळ्या वाईट गोष्टी घरात आणतो, सगळ्या अनिष्ट गोष्टी घरात आणतो. म्हणजे कुटुंब उद्ध्वस्त होतं, तो उद्ध्वस्त होतो, समाज तो दुःखामध्ये लोटला जातो आणि राष्ट्राची इकॉनॉमी साफ बिघडते. ब्लॅक मनीने, काळा पैशाने राष्ट्राची इकॉनॉमी साफ धुळीला मिळते. हे जर आपण नीट लक्षात ठेवलं तर भ्रष्टाचार करणारी मंडळी राष्ट्रद्रोही आहे असं जर म्हटलं तर अतिशयोक्ती होऊ नये. हे मी का सांगतो आहे की पैसा खाऊन कामं सर्वच करतात, त्याला अर्थ नाही. पैसा न खाता प्रामाणिकपणे जर तुम्ही काम केलं तर ती देवाची सेवा आहे. इट इज ए वर्शिप ऑफ गॉड. हे लक्षात ठेवलं पाहिजे. इट इज ए वर्शिप ऑफ नेशन. इट इज ए वर्शिप ऑफ युअर सोसायटी. इट इज ए वर्शिप ऑफ युअर फॅमिली अँड इट इज ए वर्शिप ऑफ युअर ओन सेल्फ. दोनच गोष्टी करायच्या. लव वर्क विथ सिन्सिरिटी अँड ऑनेस्टी, ब्लेस ऑल अँड दॅट इज ऑल. अँड दॅट इज ऑल. एवढं दोन गोष्टी केल्या ना पुरे. तिसरी गोष्ट करायची गरज नाही. दोनच गोष्टी केल्या म्हणजे पुरे. तर सांगायचा मुद्दा, बहिर्मन आणि अंतर्मन ह्यांचा जो संबंध आहे तो संबंध कसा आहे तो लक्षात घ्या. की बहिर्मनामध्ये तुम्ही जर ही प्रार्थना सतत म्हणत राहिलात, कॉन्शियस माइंडमध्ये ही प्रार्थना तुम्ही म्हणत राहिलात की हळूहळू हळू ती अंतर्मनामध्ये जाते, हळूहळू जाते. युअर सबकॉन्शियस माइंड इज ए सीट ऑफ इमोशन्स अँड इज ए क्रिएटिव्ह माइंड. इफ यू थिंक गुड, good will follow. If you think evil, evil will follow. This is the way your mind works. हे लक्षात ठेवा. This is the way your mind works. आणि म्हणून ही विश्व प्रार्थना तुम्ही ज्याला म्हणता तेव्हा ती बहिर्मनातून अंतर्मनामध्ये झिरपते
आणि अंतर्मन मग तुम्हाला त्याप्रमाणे साथ देते. आणि म्हणून एके ठिकाणी डॉक्टर मर्फीने फार सुंदर म्हटलेलं आहे. तो असं म्हणतो, ॲज सून ॲज युअर सबकॉन्शियस माइंड ॲक्सेप्ट्स एनी थॉट ऑर आयडिया, इट प्रोसीड्स टू पुट इट इन टू इफेक्ट. इट युझिस all its mighty resources to that end and mobilizes all the mental and spiritual laws of your deeper mind. सांगायचा मुद्दा असा, हे शास्त्र फार मोठं आहे, सांगायला 4 महिनेसुद्धा पुरणार नाहीत, इतकं ते मोठं आहे. पण थोडक्यामध्ये मी ते सांगितलं आणि त्याचं जर तुम्हाला जर खरंच तुम्हाला असं वाटत असेल तुमचं भलं व्हावं, कल्याण व्हावं, तर ही विश्वप्रार्थना म्हणा. आणि ही आमची पुस्तकं जी तुमच्यासाठी लिहिलेली आहे ती तुम्ही घ्या, विकत घ्या. तुम्ही म्हणा, वामनराव ही पुस्तकं विकल्यानंतर तुम्हाला काय, मला काय सांगू, या पैना या पुस्तकाच्या विक्रीतून पैसा फायदा नाही. या पैना पुस्तकाच्या विक्रीतून पैसा फायदा नाही. हे सगळे पैसे मंडळाला जातात आणि मंडळ मग ही पुस्तकं पुन्हा छापतात, नवीन नवीन एडिशन छापतात, कार्य करतात, असं नाना तऱ्हेच्या सर्व गोष्टी करत असतात. असो, तर ही पुस्तकं तुम्ही घ्या. आता तुम्ही मला विचारा कुठलं पुस्तक घेऊ. मी सांगू का, पहिलं मी सांगेन हे पुस्तक घ्या, शरीर साक्षात परमेश्वर, हे घ्या. दुसरं पुस्तक वामनराव कुठलं घेऊ, अंधार अंधश्रद्धेचा. तुमच्या अंधश्रद्धा गेल्याशिवाय तुमचं भलं होणार नाही, हे मी तुम्हाला अगदी शपथेवर सांगतो. शपथेवर, काय ते विठोबाची शपथ घेतो. तुमच्या अंधश्रद्धा गेल्याशिवाय तुमचं भलं होणार नाही. उगाच बुवा बाबाच्या नादी लागू नका. तुम्हाला गंडवायला आणि फसवायलाच बसलेले आहे ते. लुटायला म्हटलं तरी चालेल. तर कुठल्याही बुवा बाबाच्या नादी न लागता, पाहिजे तर माझ्याही नादी लागू नका. विश्वप्रार्थना म्हटली म्हणजे पुरे. तर सांगायचा मुद्दा, हे अंधार अंधश्रद्धेचा हे पुस्तक घ्याच. हे पुस्तक मला फार आवडतं. हे पुस्तक शरीर साक्षात दोही मला फार आवडतं. तुम्ही म्हणा आणि कुठलं, जीवनविद्येचा मंगल कलश, सुंदर पुस्तक आहे. हा जीवनविद्येचा मंगल कलश म्हणजे अमृताचा कलश आहे. सुंदर पुस्तक आहे. हे अमृत मंथन, याच्याबद्दल मी सांगू का, देवाने क्षीरसागराचं मंथन केलं आणि अमृत काढलं. आम्ही अमृताचं मंथन केलं आणि हे पुस्तक काढलं. हे अमृत मंथन सुंदर पुस्तक आहे. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. नावावरून तुम्हाला कळलं किती महत्त्वाचं आहे ते. डॉक्टर भेंडे म्हणतात मी याची पारायणं केली आहेत म्हणून. कळलं की नाही. तर सांगायचा मुद्दा, हे पुस्तक जे आहे हे पुस्तक खरोखरच, आणि आता आम्ही ह्या पुस्तकाचं नवीन हे केलेलं आहे, म्हणजे टाईप जरा मोठा केलेला आहे, आकारही तुम्हाला मोठा दिसेल. तर हे पुस्तक अतिशय सुंदर असं आहे. ही 2 पुस्तकं जी आहेत, ज्ञानेशांचा संदेश आणि नामाचा नंदादीप, ही दोन्ही पुस्तकं नामावर आहेत. नामावर आहेत ह्याचाच अर्थ नाम आणि विश्वप्रार्थना हे जवळजवळ दोन्ही एकच आहेत. त्यातला फक्त फरक मी सांगितला. म्हणून ह्याच्यात जे सांगितलेलं आहे ते विश्वप्रार्थनेला सुद्धा तेच आहे, हे आपण लक्षात ठेवायचं. हे जे पुस्तक आहे ते जीवनविद्या दर्शन, मग जीवनविद्येचं दर्शन तुम्हाला या पुस्तकात होईल. मग जीवनविद्या काय, या दर्शन तुम्हाला या पुस्तकात होईल. अलीकडे मी एक पुस्तक काढलं, ते म्हणजे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन. आई वडील काही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत नाहीत, त्यामुळे मला ते मार्गदर्शन करावं लागलं. आणि म्हणून हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन हे पुस्तक ज्यांनी घेतलं नसेल त्याने अवश्य घ्यावं. स्त्रियांशी हितगुज,
सद्गुरू स्त्रियांशी हितगुज करतात आणि हे पुस्तक आहे, कळलं की नाही? ह्या पुस्तकात काय आहे ते मी सांगत नाही, मी सांगितलं तर तुम्ही वाचणार नाही. तेव्हा तुम्ही हे पुस्तक घ्या, वाचा, पुन्हा पुन्हा वाचा, वाचाल तर वाचाल. तुमचे भाग्य तुमच्या विचारात. आता एवढं मी जे प्रवचन केलं, विचारांचं महत्त्व सांगितलं, मनाचं महत्त्व सांगितलं, अंतर्मनाचं महत्त्व सांगितलं, ते थोडक्यात ॲट ए ग्लान्स तुम्हाला या पुस्तकात मिळेल. तुमचे भाग्य तुमच्या विचारात. सुखाचा शोध आणि बोध, सुंदर पुस्तक आहे. हीच खरी मूर्तीपूजा आणि हाच खरा धर्म. या पुस्तकाची एक गंमत सांगतो तुम्हाला. थोडा वेळ झाला आहे पण एक गंमत सांगतो. हे पुस्तक आहे ना, या पुस्तकाचं कानडीमध्ये भाषांतर झालं, कानडीमध्ये, आणि बेळगावला त्याचं प्रकाशन झालं. तेव्हा मला तिकडे बोलवलं होतं, प्रकाशन आलं त्या कानडी पुस्तकाचं, याचं ट्रान्सलेशन. तिकडे एक संन्यासी आले होते, तरुण मनुष्य होता संन्यासी. त्याने काय सांगितलं, म्हणाले हे पुस्तक जेव्हा माझ्या हातात आलं तेव्हा मी ते बाजूला ठेवलं, मी ते बघितलंच नाही म्हणाले. त्याचं कारण त्यांनी असं सांगितलं की लहानपणी ते एका देवळात जायचे आणि त्या देवळामध्ये 7 दिवस त्या देवळातच असायचे. आणि त्या ठिकाणी जे काही चालायचं, ते पुजाऱ्यांचं म्हणा, इतरांचं म्हणा, जे काही चालायचं ते आपण बघितलं आणि तेव्हापासून मूर्तीपूजेवरचा माझा विश्वासच उडाला म्हणाला. आणि हे पुस्तक पाहिलं तेव्हा तो म्हणतो हीच खरी मूर्तीपूजा, म्हणजे मूर्तीपूजेवरच आहे असं त्याला वाटलं आणि त्याने ते पुस्तक बाजूला ठेवलं. पण जेव्हा त्याला बोलवलं आणि त्याला जेव्हा सांगितलं तुम्हाला बोलवलेलं आहे आणि तुम्हाला 2 शब्द या पुस्तकावर बोलायचं आहे, म्हणाला आता वाचलं पाहिजे. म्हणून त्याने वाचलं आणि ते म्हणाले हे वेगळंच आहे, आणि त्याने तोंड भरून स्तुती केली. त्याने असं सांगितलं आपल्या भाषणात की या पुस्तकाचं कानडीमध्ये ट्रान्सलेशन केल्यामुळे कानडी साहित्यामध्ये एक सुंदर अशी भर पडली, असं त्याने सांगितलं. ज्यांना ऐकायचाही कंटाळा आहे, वाचायचाही कंटाळा आहे, त्याच्यासाठी हे स्टिकर्स आहेत. म्हणजे तुमच्यासाठी आम्ही जे काही करायचं, जेवढं काय करायचं तेवढं केलेलं आहे. आता ते घ्यायचं की न घ्यायचं हे तुमच्या हातात आहे. म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड